नमस्कार. आजची युवा पिढी खरंच एवढी भरकटत चालली आहे की बोलूच नका. त्यांना ना आईबापाची भीती आहे ना शिक्षकांची. या परिस्थितीवर एक आजी मात्र स्पष्टच बोलल्या अन युवा पिढीच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या तरुण पिढीने अक्षरशः हद्दच पार केली आहे. घरातून कॉलेजला जाण्यासाठी म्हणून बाहेर निघायचं आणि बाहेर नको ते धंदे करायचे आणि हे अलीकडे सर्रासपणे दिसत आहे. या युवा पिढीला त्यांच्या आईवडिलांची भीती राहिली आहे ना त्यांच्या शिक्षकांची. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे ह्या गोष्टी होत आहेत. मात्र ह्या गोष्टींचे प्रमाण आता अजून वाढतच असल्याने ह्या गोष्टीवर एका आजींनी मात्र तोंड उघडलं असून त्यांनी ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे. शिकल्या तेवढी भकलेली आहेत. बरोबर आहे. त्यांना आई बाबा ओळखत नाही, बहीण भाऊ ओळखत नाही, अंधानं ओळखत नाही. कुणाला गावलं की घेऊन जाय वांड बांधायचं. कॉलेजला निघालो, ही कॉलेज मध्ये आहे कुठं, ही आहे दुसऱ्या कॉलेजमध्ये. हिचं आई बाबाला सांगायचं मी कॉलेजला चाललोय. तुमची कॉलेजला गेली. तुमच्या जमान्यात होतं का तसं? आम्हाला शाळा कुठं आहे माहिती नाही, हा, पण लाखात रुपये चूक येता कामाची नाही. 1 लाखात व्यवहार चोख. व्यवहार पुरी मी बघते चायनीज तयार आले. सकाळी एक पोरग घेऊन येते, परत मला ते माहिती असतंय हिजे अंगावर ड्रेस आहे, द्या काय मागणं चायनीज खायला दुपारी आलं की दुसरा देतो. दुसरा घेत हलवाय तिसरा. मग तुमचा सीसीटीव्ही जोरात आहे की तुमचं स्कॅनिंग? लक्ष चांगलं. मी इथं काय ते चुली लिहायला आली. सकाळी किती वाजता आजी घरात नाही किती लिहायची बाहेर, आजी मी चाला बाहेर